सो ट्रॅव्हलचा ब्लॉग असेल तर बघूया। आता आम्ही वसईवरून ट्रेन पकडले दिव्याला जाण्यासाठी, तर दिव्यावरून ट्रेन असणार आहे रत्नागिरी, तर ती पकडूया आणि बघूया पुढे कंटिन्यू ब्लॉग करूया। तर आता कोण कोण सोबत आहेत ते दाखवते। पप्पा हाय करा, ते बहीण आहे आणि मम्मी आहे। सो ब्लॉग कंटिन्यू करा आपण असंच। कोपर आलेला आहे आता। थोड्या वेळामध्ये दिवा स्टेशन येणारच आहे, तर आम्ही उतरू आता, म्हणजे 5-10 मिनिटामध्ये उतरू आणि पुढे कसं गाडी पकडायची ते बघूया। तर आता आम्ही दिव्याला आलेलो आहोत आणि दिव्यावरून आम्ही रत्नागिरीला जाणारी ट्रेन पकडलेली आहे। ट्रेनमध्ये बसले, सगळे बसायला जागा पण मिळालेली आहे। काय ते हात पाय धुवून या, आवाज येणार आहे, कसं वाटतंय? ट्रेन तर भेटलेली आहे, पण आता 2 वाजता आहेत आणि ट्रेनचा टायमिंग सुटायचा आहे 6चा ना गं? हा मम्मी, खूप टाईम 6चा टायमिंग आहे। मग कितीचा आहे? 5:50चा टायमिंग आहे, तर अजून बराच टाईम आहे। तर आम्ही जसा वेळ घालवू तसे व्हिडिओ घेऊ, तो ब्लॉग कंटिन्यू करा। बघ आता काय मम्मी, कसं वाटतंय बसलेस तर? खूप छान वाटतंय। खरं का? आम्ही आणलेलं आहे चिकन आणि अंडा राईस। काय ना आडनाव त्यांचं, ह्याच्यातच टाकलं आडनाव काय तिचं तिकडचं? पण मुंबईलाच असते ना खायची, कधीतरी गणपतीला आणि होळीला भेटतो। आता मे महिन्यात काय ती एवढी आता गावीच आहे, गावीच आहेत आता, नाहीतर काय ती मुंबईलाच असते। तर आता खाऊया पटापट, चला। 5:50 होऊन गेलेले आहेत आणि गाडी सुटलेली आहे। कसं वाटते तुम्हाला गाडी चालवता येतं? छान वाटतंय, चांगली हवा येते आणि उन्हाळे आपण हवा खात मस्तपैकी गावाला चाललेला आणि एक वेगळीच मजा असते। कारण गाव म्हटलं की गावची माती, गावची माणसं, याची असलेली एक जिव्हाळा, एक वेगळं नातं आपलं झालेलं असतं आणि ती ओढ आपल्याला या गाडीतून घेऊन जाते आणि सगळे एकत्र। ह्याच्यात कुठच्याही प्रकारचं फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असं काही नाही, कारण आपली दिवा रत्नागिरी पॅसेंजर म्हणजे सर्व धर्म समभाव सगळ्यांना सारख्या पद्धतीने घेऊन जाते ट्रेन। एक वेगळा आनंद। आता बघूया पुढे, ब्लॉग कंटिन्यू करा। फायनली घरी पोचलो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा। बाय।